आज मला खूप खूप आनंद होतोय की आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या क्रीडा प्रबोधिनीचा, आमच्या रेल्वेचा खेळाडू जो भारताचं प्रतिनिधित्व करत होता ऑल इंडियामध्ये, ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी जशी हवी तशी कामगिरी केली, फायनल्समध्ये धडकला आणि फायनल्समध्ये त्यांनी अगदी पदकापर्यंत धडक मारली आणि अगदी सुंदर पद्धतीने शूटिंग केली. त्यांनी त्याचा पॉइस चांगला ठेवला, एकाग्रता, फोकस आणि एकदम कूल अँड काम होता तो. आणि शेवटी संपल्यानंतर हार जीत त्याच्या चेहऱ्यावर दिसली नाही, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. मी खूप खूप आनंदी आहे की आज आमच्या स्वप्नीलने, ज्याचा जन्म शूटिंगमध्ये 2009मध्ये क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्राच्यात झाला, 2017 नंतर तो रेल्वेजमध्ये आला आणि मग रेल्वेजने त्याला उचलून घेतलं. दीपाली देशपांडेला पण खूप खूप आभार, जी आमच्या सावरकर स्मारकात कोचिंग करते स्पेशली आणि आमच्याबरोबर कोचिंग करते. आम्ही दोघांनी मिळून आज खूप आनंद मिळतो आम्हाला की आमचा स्वप्नीलने पदक जिंकले आमच्या देशासाठी. खूप खूप सुखी आहोत आम्ही की आम्हाला असा सिन्सिअर स्टुडंट मिळाला. मला स्वप्नील कुसाळे जिंकला म्हणून मला खूप प्रेरणा मिळाली हेच पुढे जाऊन करायची, कारण मला पण खूप इन्स्पिरेशन मिळतं आणि पुढे जाऊन मला या ब्रॉन्झचं गोल्ड पण करायचं आहे. स्वप्नीलची मी इंडियासाठी मेडल जिंकलं, मला खूप खूप आनंद झाला. त्यांनी जरी ब्रॉन्झ जिंकलं तरी मेडल जिंकलं ऑलिम्पिक्सचं, हीच खूप मोठी गोष्ट आहे भारतासाठी. आणि मला पण पुढे जाऊन असं ऑलिम्पिकमध्ये खेळाची अजून कॉन्फिडन्स मिळतो आणि इन्स्पिरेशन मिळतं. मला अतिशय आनंद झाला स्वप्नीलसाठी. स्वप्नीलचं गेलं ऑलिम्पिक अगदी थोडक्यासाठी हुकलेलं. ह्यावर्षी त्याने अतिशय मेहनत घेतली आहे आणि त्याची कोच दीपाली, ही पण पूर्वाश्रमीची रेल्वेची शूटर आहे, तो पण रेल्वेचा शूटर आहे. प्लस स्वप्नील आपल्या महाराष्ट्राचा आहे. तर दीपाली आणि स्वप्नील यांनी गेली 3 वर्ष ह्या मेडलसाठी म्हणण्यापेक्षा ह्या परफॉर्मन्ससाठी खूप मेहनत घेतली होती. आणि 3 पोझिशन तसा शूटिंगमध्ये सर्वात कठीण इव्हेंट आहे. तुम्ही बघितलं असेल, अतिशय थोडक्या वेळात तुम्हाला 3 पोझिशनमध्ये शूट करायचं आहे. प्रत्येक पोझिशनची रिक्वायरमेंट वेगळी आहे, पण स्वप्नीलने अगदी शेवटपर्यंत डोकं शांत ठेवून एवढं सुंदर शूट केलं. तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि आपल्याला शूटिंग 3 पोझिशन म्हणजे पहिल्यांदा भारताचं कोणीतरी या इव्हेंटमध्ये फायनलला आलं आहे आणि मेडल मिळालं, ह्याचा पण खूप अभिमान वाटतो. रेल्वेचे बरेच शूटर स्वातंत्र्यवीर स्मारकात इकडे प्रॅक्टिस करतात. स्वप्नीलची कोच जी दीपाली देशपांडे, ती देखील स्वातंत्र्यवीर स्मारक येथे कोचिंगसाठी येते. तर नवीन शूटरसाठी स्वातंत्र्यवीर स्मारक हे शूटिंग रेंज ही अतिशय मोलाची आहे.